मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. आणि आज आपल्या सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत एक स्त्री सक्षमपणे आपलं वर्चस्व गाजू शकते. हे कुणामुळे वेगळं सांगण्याची गरज नाही. आज राजकीय क्षेत्र असू द्या, परमार्थिक क्षेत्र असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, परमार्थिक क्षेत्र असू द्या, अगदी शैक्षणिक क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये उच्च भरारी घेण्याचं कार्य एका मुलीने घेतलेलं आहे. त्याचं जिवंत महत्त्वाचं जे श्रेय आहे ते आपल्या सावित्रीबाईंना आणि ज्योतिराव फुल्यांना जातं. कारण की या ठिकाणी बैलगाडी असते, पुढं जर तिला योग्य रीतीने जर चालवायचं असेल तर दोन्हीही चाकं आणि दोन्हीही बाजू आपल्याला सक्षम असाव्या लागतात. म्हणजे जेवढा नवरा अगदी समाजामध्ये असेल, आपल्या प्रपंचामध्ये असेल, अगदी कोणत्याही मोठ्या स्तरावर असेल, जेवढा तो पुढच्या लेवलने जात असतो ना, तेवढ्याच पद्धतीत एका स्त्रीने, एका महिलेने, एका बायकोने आपल्या नवऱ्याला साथ द्यायची असते. आणि खऱ्या अर्थाने ही जर साथ या ठिकाणी भेटली ना, तर जगामध्ये नाव कमवायला वेळ लागत नाही. आणि ते कार्य या ठिकाणी आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी आपल्या जीवनामध्ये केलं. अहो, किती त्रास झाला त्यांच्या जीवनामध्ये. अनेक माणसांनी, जवळच्या माणसांनी त्यांना त्रास दिला, चिखल मारला, शेण फेकलं, दगड मारले, अनेक वाईट कर्म त्यांच्यावर केले. कारण की तेव्हा काळची एक कन्सेप्ट होती, चूल आणि मूल. एवढंच या ठिकाणी बायकांनी बघायचं, दुसरं काहीही घेणं देणं नाही. पण आपल्या मर्यादेमध्ये राहून आपलं सगळं कार्य मुलींसाठी, मुलींच्या शिक्षणासाठी केलं. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी इथे चांगल्या पद्धतीत बोलू शकतो, अगदी आपल्या चांगल्या पद्धतीत कार्य करू शकतो. दुसरं महत्त्वाचं जर या ठिकाणी सांगायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रातला धर्म ज्यांच्यामुळे टिकून राहिला, आणि आपण म्हणत असतो त्रिकोण, त्या त्रिकोणाला जोडणारी सरळ रेषा, आणि ती सरळ रेषा आज मला स्वाभिमानाने आठवते. आणि ती म्हणजे जिजाऊ आई साहेब. ती म्हणजे जिजाऊ आई साहेब, की ज्या जिजाऊ आई साहेबांनी 3 कोणांना जोडण्याचं कार्य केलं. पहिलं कार्य केलं ते संकल्पक, दुसरं कार्य केलं संस्थापक, आणि तिसरं कार्य केलं रक्षक. अशा तिन्ही रत्नांना ज्यांनी सक्षमपणे साथ दिली, अशा जिजाऊ आई साहेब. संकल्पक शहाजी राजे कणखरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यावर संस्कार घडवले. आणि रक्षक धर्मवीर संभाजी महाराज, त्यांना आपल्या जीवनामध्ये घडवलं. ती जिजाऊ आई साहेब, ज्यांनी 30 वर्ष आपले पती गेल्याच्या नंतर आपल्या राज्याचा राज्यकारभार हा सक्षमपणे हाकला. अशा माझ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर. किती काय सांगावं या सगळ्या महिलांचं. त्यांनी तुमच्या आपल्या सर्व महिलांसाठी कार्य केलं. सगळ्या भारतात नव्हे, महाराष्ट्राला सगळ्यांना घडवलं. आणि म्हणून आज कळकळी आदर्श धडे आपण आपल्या जीवनामध्ये तयार केले पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी भेद पाहिला नाही, मतभेद केला नाही. प्रत्येक जो कोणी आपल्याकडे येईल त्यांना ज्ञानच दिलं, त्यांना चांगल्या गोष्टी सांगितल्या. आणि म्हणून गेल्याच्या नंतर त्यांची कीर्ती अजरामर झाली. एक सुभाषितकार सांगतात, अहो तुम्ही किती दिवस जगलात ना, तुम्ही किती दिवस जगलात ह्याला महत्त्व नसून जगलात ह्याला मात्र फार मोठी किंमत. आणि ही किंमत आपल्या जगामध्ये ह्या सर्व महामानवांनी केली. आणि अशा पद्धतीत जेवढं काय सांगेल तुम्हाला सगळ्यांना आता असं वाटत असेल, बाई पोरीने खरंच सांगितलंय 2 वाजेपर्यंत कीर्तन. पण असं काय होणार नाही. सगळ्यांनी एकदा नीट बसून प्रेमाने भगवंताचं एकदा भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा बोट करताय, रखुमाई.
रखुमाए विठोबा रखुमाई रखुमाए विठोबा रखुमाई रखुमाए विठोबा रखुमाई विठोबा रखुमाए 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 अशा पद्धत तसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. भगवंताने बुद्धी दिली, पण माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे अभंग सोडवला. जेवढं काही चांगलं वाटलं असेल नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा, जेवढं काही चुकीचं वाटलं असेल माझं मला देण्याचा प्रयत्न करा. शेवटी तुमच्या सर्वांची मुलगी, सर्वांची बहीण, सर्वांची नात असं म्हणून या ठिकाणी माझं मला परत करा. चुकीला माफी नसतेच, पण तरी पण चुकी जरी झाली असेल तरी सुद्धा या ठिकाणी अगदी सुधार करण्याचा प्रयत्न माझ्या जीवनामध्ये नक्कीच केला जाईल. सर्व परमार्थप्रेमी आपल्या गावकरी मंडळींच्या सर्वांच्या समोर कीर्तन करण्याची संधी मिळाली. सगळ्या महिला मंडळींना उत्सुकता लागलेली. महाराज आता शूटिंग म्हणल्याच्या नंतर तेव्हा झी टॉकीजला जसं आमचं तुम्ही राडा करून टाकलेला तसं आता होणार का? म्हणलं असं अजिबात नाही. नाही तर असं आत्ता जर असं केलं असतं आपण तर तुम्ही मला म्हणले असते महाराज तुमची शूटिंग आणि तुम्ही, पण असं काही झालं नाही. आणि अशा पद्धतीत सर्व अगदी त्यावेळी सुद्धा सर्व गावकऱ्यांनी, सर्व महिला मंडळ अगदी सुंदरशी त्यावेळी साथ दिली होती. त्याबद्दल पुन्हा पुन्हा सर्व महिला मंडळ पुरुषांचा आभार मानते. आपल्या सर्वांना माहिती आहे की अगदी एवढा सुंदरसं कार्य आपल्या जीवनामध्ये घडणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नसते. अगदी सुंदरसा सप्ताह आहे, एवढं बाबांचं सुंदरसं मंदिर आपल्या गावामध्ये, एवढं मोठं गाव आपलं आहे आणि हे कार्य अशाच पद्धतीत भव्य दिव्य स्वरूपाकडे जायचं असं नियोजन या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने केलं पाहिजे. कारण की ते बाबा म्हणजे आपल्या सगळ्यांचे बाबा आहेत आणि त्यांची ज्यांनी सेवा केली ना आणि जो त्यांची सेवा करतो देव आणि हरिहरी बाबा त्यांना कधीच आपल्या जीवनामध्ये काहीही कमी पडू देत नाहीत. कारण की त्याची अनेक उदाहरणं आपल्या सर्वांना माहीतच आहेत. विशेष करून सगळ्यांनीच इथे उपस्थिती दाखवली. आत्ताच या ठिकाणी 2-2 हार मला घातले. एक आमच्या बोटकर आजींकडून आणि एक आमच्या गावच्या पाटलीन. सोपं आहे का? अगदी गावामध्ये सगळं सूत्र त्यांच्याकडे, म्हणजे पाटील नंतर असतील पण पाटलीन आधी असते. म्हणजे त्यांच्याकडून सगळी सूत्र असतात इकडे. आणि म्हणून आम्ही मध्ये त्यांना सांगितलं काहीतरी बघा तुम्ही, पावसा पाण्याचं आपलं गाव एवढं सगळं पाणी फाउंडेशनचं एवढं सगळं गावकऱ्या लोकांनी काम केलं आणि आपण सगळ्यांनी काम केलं आणि पाऊसच यायला तयार नाही. पण त्यांच्या शब्दाला आई जगदंबा माता अष्टभुजा भवानी मातेने साथ दिली आणि थोडा का होईना, दिवाळीत का होईना पाऊस पडला. म्हणजे एवढं या ठिकाणी वैभव आहे. सगळ्या आराधी मंडळ असेल की आमच्या त्या भामा आजी आहे ना, त्या भीमा आजी
कसं आहे मला वाटलं जाग्यात का काय झोपल्यात का काय एकदा पण हसल्या नाही परत. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे हुशार आहेत त्या आणि म्हणून त्यांना कळतं कुठं हसायचं कुठं नाही. आणि अशा त्या आजी आहेत अगदी सुंदरशी त्यांची पण साथ असते आपल्या गावाला. त्यांचं मनापासून आभार मानते. अगदी गावातील सर्व अधिकार संपन्न मंडळी असेल त्याच्यामध्ये गावाचे आधारस्तंभ आदरणीय या ठिकाणी शहरे असतील तेही आवर्जून या ठिकाणी माझ्या कीर्तनाला उपस्थित राहत असतात. त्यांच्या आशीर्वादातून आदरणीय भरतरीनाथ आप्पा असतील त्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनातून तसेच या ठिकाणी लहानपणी ज्यांनी आम्हाला इतिहास शिकवला 5वी ते 7वी असे भिशे सर असतील अगदी त्यांचंही भरभरून मार्गदर्शन या ठिकाणी माझ्यावर असतं. त्यांचे मनापासून आभार मानते. तसेच या ठिकाणी वेळात वेळ काढून पुण्यावरून वय अगदी नाहीये पण यूट्यूब असेल झी टॉकीज असेल सगळ्या पुण्यातल्या कार्यक्रमांना अशा या ठिकाणी आदरणीय सिद्धू आजोबा गुड असतील तेही या ठिकाणी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. तसेच या ठिकाणी आमचे नाथ महाराज ज्यांनी सकाळी माझं तिकडं कीर्तन ठेवलेलं असे नाथ महाराजही इथे उपस्थित झाले त्यांचे मनापासून आभार मानते. आमच्या या ठिकाणी आदरणीय राजू मामा सितोळे असतील त्यांचेही कुशल असे मार्गदर्शन असते. तसेच या ठिकाणी आमचे सूर्यकांत मामा अगदी सुरेश मामा आणि त्यांचंही माझ्यावर भरभरून प्रेम असतं. कुठे काय घेतलं पाहिजे ते मला सतत सांगत असतात. त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानते. तसेच या ठिकाणी अशोक महाराज असतील गावातील सर्वच या ठिकाणी पाटील असतील अगदी वेळात वेळ काढून उपस्थित झाले. तसेच जी सुंदरशी अँकरिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही असू द्या चांगल्या पद्धतीत अँकरिंग करत असतात अशा या ठिकाणी सचिनदादा नवले असतील त्यांचंही मार्गदर्शन या ठिकाणी सहकार्य आपल्या ह्या सुंदरशा कार्यक्रमाला. तसेच या ठिकाणी आपल्या गावचं वैभव मेहर साहेब असतील तेही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले त्यांचे मनापासून आभार मानते. आदरणीय आप्पा शर्यतजी असतील त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. तसेच या ठिकाणी ज्यांनी कीर्तनाची सुंदरशी साथ केली असे या ठिकाणी निळकंठ महाराज काळे असतील त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आपले सोमा महाराज असतील एकदम कडक नेतृत्व असे सोमा महाराज असतील त्यांचे सुद्धा या ठिकाणी कारण की त्यांच्याशिवाय छापच पडत नाही. आम्ही काही पण म्हणा कसं एकदम किती मोठ्या आवाजात म्हणा पण छापच नाही पण तरी पण या ठिकाणी दोन चेहरे नाही थोडंसं कानकून वाटली म्हणजे बाप्पासाहेब महाराज आणि पालवे महाराज अगदी ते दोघं नाही आहेत पण कामानिमित्त ते येऊ शकले नाहीत पण अगदी त्यांची उणीव आपण सर्व टाळकऱ्यांनी भरून काढली. आदरणीय नवले महाराज असतील तात्या असतील अगदी डायरेक्टर साहेब ज्यांचं विशेष करून माझ्यावर जेवढे त्यांचे पाहुणे रावळेत ना सगळ्यांच्याकडे माझे कार्यक्रम त्यांनी ठेवले असे आदरणीय जाधव महाराज असतील त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानते. सर्व श्रोता सज्जन मायबाप असतील आणि खऱ्या अर्थाने एवढं सगळं ज्ञान ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांना फार त्रास झाला झी टॉकीजच्या टायमाला असे आमचे विनेकरी महाराज अगदी 2-3 वेळा त्यांना जावं लागायचं आणि यावं लागायचं आणि जेव्हापासून झाला ना कार्यक्रम तेव्हापासून ते म्हणले महाराज सगळं चांगलं झालं पण मला येडे मात्र लय घालावं लागलं. आता म्हणलं माझ्यासाठी तेवढं म्हणजे ठीक आहे त्यांचं अगदी सुंदरसं ज्ञानेश्वरीचा एकदम गाढ अभ्यास आहे असे या ठिकाणी विनेकरी महाराज तसे जे चांगल्या परमार्थाला लागलेत कारण की ज्यावेळी आपल्या घरात परमार्थ असतो त्यावेळी माणूस तर म्हणजे काय सांगावं लागत नाही. ज्या घरात राजकारण आहे त्याच्यातली मुलं या ठिकाणी राजकारणात जात असतात परमार्थातली परमार्थात जात असतात पण विशेष करून ज्या घरामध्ये अजून काहीच नाही आहे परमार्थाचं थोडक्यात काहीच वातावरण नाही असे आपल्या गावचे बाबू महाराज असतील आणि ते सुद्धा या ठिकाणी परमार्थाला लागलेले आहेत म्हणजे आपण त्यांना असं तसं समजूच नाही आहे कारण की पुढच्या भावी काळामध्ये ते इंदोरकर महाराजांना सुद्धा ऐकणार नाही आणि हा बाबांच्या समोर शब्द गेलेला आहे पण त्या शब्दाचं पालन बाबू महाराजांनी केलं पाहिजे तर कुठेतरी मी बोलल्याचं वजन बिजन काहीतरी
नाहीतर नुसतं असं नाही आपलं काय. आणि ज्यांचं माझ्यावर नाही पण सगळ्यात जास्त ज्यांच्याकडे लक्ष होतं ना, ज्यांच्याकडे लक्ष होतं ना, असे हे आपले सोमा महाराज. जरा त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे आपल्याकडून. आणि त्यांच्यासाठी झाल्या म्हणजे आमचे कृष्णा महाराज काय सोपे आहेत का? कृष्णा महाराज तर पुण्यावरून आलेत आपल्या संस्थेमध्ये आणि एकुलते एक आहेत पप्पांसाठी. रोज त्यांचा फोन असतो, महाराज काही पण करा पण आमच्या कृष्णा महाराजांचं अगदी गायन तयार झालं पाहिजे. असे कृष्णा महाराज, असे सोमा महाराज आणि ज्यांची सदैव या ठिकाणी माझ्यावर कृपा असते, सदैव मार्गदर्शन असते. आणि आपल्या गावाचं वैभव मगाशी सांगितल्याप्रमाणे ठामपणे होऊन कीर्तन ऐकत होते. म्हणजे खऱ्या अर्थाने मला वाटत होतं की एक आपल्या गावातलीच तरुण मंडळींची रांग टाळकरी म्हणून उभे राहायला पाहिजे, पण कोणी धाडसाने कामच करायला नको म्हणतायत. एक रांग तयार झाली पाहिजे. आपल्या शेजारी अगदी जवळजवळ डोंबळवाडी असेल, अळसुंद असेल, अगदी पोंदवडी असेल. पोंदवडीवरून या ठिकाणी आज बरीचशी भजनी मंडळ आलेली आहेत इथं पोंदवडीवरून आणि सुंदर सुंदर कार्यक्रम होतात. पण ही तरुण पिढी आज घडायला पाहिजे, कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे भारताची संस्कृती ही सर्व उत्कृष्ट संस्कृती मानली जाते. आणि तिला जर बरबाद करायचं असेल तर फक्त आणि फक्त कुणाला टार्गेट करायला पाहिजे? तरुणांना. आणि ते एकदा टार्गेट झाले ना, मग भारताची संस्कृती बिघडायला वेळ लागणार नाही. पण हे वेळीच आपल्या सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे. आणि ते जर लक्षात आलं तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सार्थक आहे. अशी तरुण पिढी अगदी कीर्तनाला 2 तास उपस्थित होती. सर्व गावातील तरुण मंडळीचं मनापासून आभार मानते. बालगोपाळ असतील आपल्या सर्व बालगोपाळांचं मनापासून आभार मानते. सुंदरशी ज्यांनी माईक सिस्टीम केली, तसं तर या ठिकाणी परमिशन आमच्या वाघमोरे बापूंकडूनच काढली की हो आपल्याला या ठिकाणी माईक सिस्टीम करायची आहे. आणि अशी सुंदरशी ज्यांची माईक सिस्टीम असे माझे मामा, त्याबद्दल सुद्धा मनापासून आभार मानते. त्यांचा मराठी हॉटस्पॉट चॅनल आहे आणि त्याच्या सुंदर थोड्याच दिवसात दाखवणार आहेत आणि म्हणून त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानते. आणि एकदा आमच्या गावकरी माणसांना दाखवा, परत मला जगायचं इथं. नाही तर म्हणतात महाराज आम्ही एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या घालून आलो, आम्ही डोक्याला बांधलं होतं ते पण काढून टाकलं, सगळं काही केलं ना आम्ही दिसलोच नाही. मग घोटाळा व्हायला नको. अगदी इकडून घ्या. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.